Hello everyone, welcome to the online session of Strategic Business Management. So today we will discuss the new topic, that is organizational structures. So what is organizational structure and how many structures are there in different organization? Okay, so first of all, what is organizational structure? An organizational structure is a set of rules, roles, relationships, and responsibility that determine how the company's activity should be directed to achieve its goal. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं की कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रूल्स कॉर्पोरेट लेवलने सेट केलेले आहेत किंवा टॉप लेवल मॅनेजमेंटनी सेट केलेले आहेत, ते रूल्स त्या एम्प्लॉईजचे रोल्स, त्यांच्या रिलेशनशिप्स आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्यांना काय करायचं आहे, हे वेगवेगळ्या स्ट्रक्चरद्वारे त्यांना ऑथॉरिटी दिली जाते. तर त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरची का गरज पडते, कारण टॉप लेवलपासून जी ऑथॉरिटी टॉप लेवलला असते तर ती ऑथॉरिटी कमी होत जातं जेव्हा ती बॉटम लेवलपर्यंत जातं. म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात त्यांना पूर्ण ऑर्गनायझेशनमधले जे एम्प्लॉई असतात ते रिपोर्ट करतात, पण ते का विशिष्ट पद्धतीने करतात. जसं की एखादा व्हाईस प्रेसिडेंट आहे तर व्हाईस प्रेसिडेंट रिपोर्ट कोणाला करणार, बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये जर कोणी प्रेसिडेंट आहे त्यांना करणार, किंवा त्यांच्या खाली जे काही जनरल मॅनेजर्स असणार त्यांना रिपोर्ट कोण करणार, मॅनेजर्स करणार, आणि मॅनेजरला रिपोर्ट कोण करणार, ऑपरेशनल लेवल एम्प्लॉईज करणार. तर हे जे काही एक ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असतं, ओके, तर हे कशासाठी तयार केलं जातं की जे काही रूल्स रेग्युलेशन्स जे काही टॉप लेवलने सेट केलेले आहेत की ऑर्गनायझेशनचं काम कसं चाललं पाहिजे, त्यासाठी जे काही एक स्ट्रक्चर तयार केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. इट आल्सो गव्हर्न्स द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू द लेवल्स ऑफ कंपनी अँड आउटलाईन द रिपोर्टिंग रिलेशनशिप अमंग द मिड लेवल स्टाफ, सिनियर मॅनेजमेंट, एक्झिक्युटिव्ज अँड ओनर्स. तर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हे कशासाठी असतं की त्यामधून इन्फॉर्मेशन फ्लो होतं. इन्फॉर्मेशन ही कुठे फ्लो होणार आहे, जे बॉटम लेवल राहतं, जिथे ऑपरेशनल लेवल एम्प्लॉईज राहतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑर्गनायझेशनमध्ये 3 लेवल्स असतात, टॉप लेवल, मिडल लेवल आणि बॉटम लेवल. बॉटम लेवलमध्ये जे ॲक्च्युअल एम्प्लॉईज काम करत आहेत तर ते कोणाला इन्फॉर्मेशन देतात, जे काही रिपोर्टिंग करतात ते मिडल लेवलला, म्हणजे जिथे फंक्शनल लेवल असतात. जसं की एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये फंक्शनल लेवल कोणत्या कोणत्या राहतात, मार्केटिंग डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, अकाउंटिंग, फायनान्स, प्रोडक्शन, मार्केटिंग. तर ह्या ज्या काही फंक्शनल डिपार्टमेंट आहे यांना रिपोर्टिंग कोण करतं, बॉटम लेवल. आणि फंक्शनल लेवल हे कोणाला रिपोर्ट करतात, टॉप लेवलला, म्हणजेच डायरेक्टरला किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरला, किंवा जे काही त्यांचे टॉप ऑथॉरिटी राहणार त्यांना. तर एक इन्फॉर्मेशन फ्लो होतं. इन्फॉर्मेशन फ्लो कुठून होणार, सुरुवातीला जेव्हा रूल्स अँड रेग्युलेशन सांगायचे असतात तेव्हा ती इन्फॉर्मेशन टॉपवरून बॉटमला जाते, त्याला आपण डाऊनवर्ड म्हणतो. की तुम्ही कम्युनिकेशनमध्ये शिकले असणार की डाऊनवर्ड फ्लो ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे इन्फॉर्मेशन कुठून कुठे फ्लो होतं, टॉप लेवलपासून तर बॉटम लेवलपर्यंत. ओके, तर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हे कशासाठी असते की ज्यामधून एक विशिष्ट इन्फॉर्मेशन फ्लो झाली पाहिजे. इट इज इफेक्टिवली अ हायरार्ची फॉर कंपनी, दो सम ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर एम्फॅसिस अ नियर टोटल लॅक ऑफ हायरार्ची. ओके, तर जनरली जे काही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असतात हे हायरार्चिकल लेवलचेच असतात. तर आपण आता पाहणार आहोत की नेमकं किती प्रकारचे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहेत. ओके, तर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. सो देर आर 7 डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. First one is hierarchical structure. It is also known as line structure, functional structure, then divisional structure, then flatrichy, or it is also called as flat structure, matrix structure, team structure, and network structure. Okay, so now we will see one by one. First one is hierarchical structure. In hierarchical structure, it is also known as a line structure. It is the most common type of organizational structure
its chain of command is one that likely come to mind when you think of any company. Okay, so power flows from board of directors down to the CEO through the rest of company फ्रॉम बॉटम. ओके, तर हायरार्चिकल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं की विशिष्ट हायरार्ची असतो की ज्यामध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे हे कोणाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात त्यांच्या ज्या खालची लेवल आहे किंवा जे काही डायरेक्टर्स आहेत वेगवेगळे डिपार्टमेंटचे त्यांना, आणि जे वेगवेगळे डायरेक्टर्स आहेत हे इन्फॉर्मेशन किंवा जे रूल्स रेग्युलेशन कोणाला सांगणार, फंक्शनल लेवलला, आणि फंक्शनल लेवल कोणाला सांगणार, बॉटम लेवलला. आणि जे काही ॲक्च्युअल वर्क त्या ऑर्गनायझेशनमध्ये केल्या जाणार त्या वर्कचं जे रिपोर्टिंग असतं हे विशिष्ट हायरार्चीनुसार होणार. म्हणजेच बॉटम लेवलचे जे वर्कर्स आहेत हे रिपोर्टिंग करणार त्यांच्या टॉप ऑथॉरिटीला आणि फंक्शनल लेवल रिपोर्टिंग करणार त्यांच्या टॉप ऑथॉरिटीला. ओके, तर हे झाली एक हायरार्ची. आता तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता, या डायग्राममध्ये आपण पाहू शकता की टॉप मॅनेजमेंटमध्ये कोण आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके, सो अंडर द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स देअर इज CEO, and under the CEO there are 3 persons, that is advisory board, director of staff and voluntary director. And below the staff director there are different departments, their directors, and below each department there are separate general managers, and below general managers there are senior managers, and below senior managers there are workers. Okay, so this is hierarchical structure. Then the next one is functional structure. So similar to hierarchical structure, a functional organization structure start with position with the highest level of responsibility at the top and goes down from there. म्हणजेच फंक्शनल स्ट्रक्चर सुद्धा हायरार्चिकल स्ट्रक्चर सारखंच असतं की ज्यामध्ये जे पॉवर ऑथॉरिटी आहे, म्हणजे जे ज्यांना सर्वात जास्त पॉवर असतात किंवा ऑथॉरिटी असते हे टॉप लेवलला असतात. ओके, प्रायमरीली थ्रू एम्प्लॉईज आर ऑर्गनाइज्ड अकॉर्डिंग टू देअर स्पेसिफिक स्किल्स अँड देअर अकॉर्डिंग टू अँड करस्पॉन्डिंग फंक्शन. ओके, सो इन कंपनी इच सेपरेट डिपार्टमेंट इज मॅनेज इंडिपेंडंटली. तर कोणतीही ऑर्गनायझेशन झाली तर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात. ओके, जसं की एखादी ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये मार्केटिंगचं एक फंक्शन आहे, प्रोडक्शन एक फंक्शन आहे, किंवा फायनान्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हे जे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत या वेगवेगळ्या फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे ऑथॉरिटी राहतात. जसं की तुम्ही आता डायग्राममध्ये बघू शकता की एखादा कोणताही हेड आहे, त्या हेडच्या अंडर 4 डायरेक्टर्स राहणार वेगवेगळ्या फंक्शनल डिपार्टमेंटचे, आणि त्या फंक्शनल डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये ॲक्च्युअल वर्क करणारे काही एम्प्लॉई राहणार. तर प्रत्येक डिपार्टमेंटचे एम्प्लॉई हे त्याच डिपार्टमेंटच्या मॅनेजरला रिपोर्टिंग करणार, कारण इथे फंक्शनल स्ट्रक्चर आहे. आणि फंक्शनल स्ट्रक्चर मध्ये काय होतं की जो काही स्पेसिफिक फंक्शन त्या ऑर्गनायझेशनच्या एम्प्लॉईला दिलेला आहे तर तो त्याच ऑर्गनायझेशनमध्ये जे काही फंक्शनल डायरेक्टर राहणार त्यांनाच फक्त रिपोर्टिंग करणार. ओके, सो दिस इज फंक्शनल स्ट्रक्चर. देन द नेक्स्ट वन इज डिव्हिजनल स्ट्रक्चर. डिव्हिजनल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं की ज्यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स राहणार. आता डिव्हिजनमध्ये आपण प्रोडक्ट बेस्ड डिव्हिजन पण म्हणू शकतो, मार्केट बेस्ड डिव्हिजन पण असतात ऑर्गनायझेशनमध्ये. तर डिव्हिजनल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, अ कंपनीज डिव्हिजन हॅव अ कंट्रोल ओव्हर देअर ओन रिसोर्सेस, essentially operating like their own company within the large organization. So each division can have its own marketing team, sales team, IT team, etc. This structure works well for large companies as it is empowers the various divisions to make division without every having report. ओके, तर डिव्हिजनल स्ट्रक्चरमध्ये काय असतं, वेगवेगळे डिव्हिजन्स असतात. तर डिव्हिजन कोणत्या बेसिसवर केली जाऊ शकतात, जसं मार्केट बेस्ड डिव्हिजन असू शकतं किंवा प्रोडक्ट बेस्ड डिव्हिजनसुद्धा असू शकतं. तर मार्केट बेस्ड डिव्हिजन म्हणजे काय असतं, अकॉर्डिंग टू मार्केट, म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये
त्याचे दोन मार्केट्स आहेत. सपोज एक अर्बन एरिया मार्केट आहे आणि एक रुरल एरिया मार्केट आहे. दोन वेगवेगळे मार्केट आहे. तर अर्बन एरियामध्ये त्या ऑर्गनायझेशन असणार. तर एखादा प्रोडक्ट जर तो तिथे सेल करत आहे अर्बन मार्केटमध्ये, तर अर्बन मार्केटमध्ये वर्क करण्यासाठी त्यांची एक टीम वेगळी राहणार. ओके. आणि एक वेगळं मार्केट आहे रुरल एरियामध्ये, कारण तिथे डिमांड वेगळी राहणार प्रोडक्टची. आणि अकॉर्डिंग टू डिफरंट मार्केट्स देर आर डिफरंट एम्प्लॉईज ऑफ ऑर्गनायझेशन. तर त्याला आपण काय म्हणतो, मार्केट बेस्ड डिव्हिजनल स्ट्रक्चर. सो इन डिव्हिजनल मार्केट डिव्हिजन्स आर सेपरेटेड बाय मार्केट, इंडस्ट्री और कस्टमर टाईप. म्हणजे रुरल एरियामध्ये जे कस्टमर्स असतात हे वेगळे असतात किंवा त्यांच्या डिमांडसुद्धा वेगळे असतात. आणि अर्बन एरियामध्ये जे अर्बन मार्केट आहे त्यामध्ये डिमांड्स थोड्या वेगळ्या राहतात. देन प्रोडक्ट बेस्ड. ओके. तर एखादी ऑर्गनायझेशन जर असणार की ज्यामध्ये 4 वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जातात, तर त्या वेगवेगळ्या प्रोडक्टची वेगवेगळे एम्प्लॉईज राहणार. सो डिव्हिजन्स आर सेपरेटेड बाय प्रोडक्ट लाईन. फॉर एक्झाम्पल अ टेक कंपनी माइट हॅव अ डिव्हिजन डेडिकेटेड टू इट्स क्लाउड ऑफरिंग. तर हे तर झालं इलेक्ट्रॉनिक्सचं एक्झाम्पल. जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल ॲग्रो इंडस्ट्रीजचं द्यायचं झालं, तर एक इंडस्ट्री आहे की ज्यामध्ये एक डिव्हिजन आहे ज्यामध्ये सर्व ॲग्रो केमिकल्स तयार होतात. आणि तेच कंपनी सीड मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करतं. ओके. म्हणजेच एक ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये ॲग्रो केमिकल्ससुद्धा आहेत, त्यांची ॲग्रो केमिकलसुद्धा विक्री आहे किंवा ते सीड्ससुद्धा विक्री करतात. आणि त्यांचंच सपोज ड्रिप इरिगेशन आहे, तर काही इंजिनिअरिंग पार्ट्स जे आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड यांचीसुद्धा विक्री जर करत असणार, तर अकॉर्डिंग टू प्रोडक्ट त्यांचे वेगवेगळे डिव्हिजन्स राहणार. आणि त्या डिव्हिजन्समध्ये स्पेशल त्यांचे काही मॅनेजर्स राहणार ज्यांना त्यांचे बॉटम लेवल एम्प्लॉई रिपोर्टिंग करणार. ओके. तर हे झालं प्रोडक्ट बेस. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये 4 वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, तर त्या वेगवेगळ्या प्रोडक्ट वाईज त्यांना वेगवेगळे ऑथॉरिटी राहणार. म्हणजे असं नाही राहणार की एखादा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे, तो मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह 4ही प्रोडक्टसाठी एकटाच वर्क करणार, असं नाही होणार. कारण वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे मार्केटिंग पर्सनसुद्धा वेगवेगळे राहणार. तर हे झालं प्रोडक्ट बेस. आणि त्यानंतर राहणार जिओग्राफिक डिव्हिजनल स्ट्रक्चर. आपण पाहिलं की मार्केट बेस्ड असतं, प्रोडक्ट बेस्ड असतं आणि जिओग्राफिक बेस्डसुद्धा असू शकतं. ओके. सो डिव्हिजन्स आर सेपरेटेड बाय रिजन्स, टेरिटरी, डिस्ट्रिक्ट, ऑफरिंग मोर इफेक्टिव्ह लॉजिस्टिक ऑर लोकलायझेशन. तर एखादं ऑर्गनायझेशन आहे, सपोज एखादी मल्टीनॅशनल कंपनी आहे, ॲग्रोबेस्ड इंडस्ट्री आहे. जर आपल्या देशात ती कंपनी इथे इस्टॅब्लिश केलेली आहे आणि आपल्याला जर त्याचे जिओग्राफिक काही सेगमेंट करायचे असणार, की सपोज एखाद्या अदर कंट्रीमध्ये आपल्याला 2 लोकेशनवर आपल्याला वर्क करायचं आहे, तर आपल्याला एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर करावं लागणार की जे एखादी मल्टीनॅशनल कंपनी आहे, सपोज अमेरिकेमध्ये आहे, तर आपण तिथे गेल्यानंतर तिथल्या 2 शहरांमध्ये आपल्याला जर आपलं स्ट्रक्चर ऑर्गनायझेशनचं तयार करायचं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, जिओग्राफिकल डिव्हिजनल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ओके. अकॉर्डिंग टू द डिव्हिजन. सपोज एक एक्झाम्पल इथे पाहू शकता तुम्ही. हे एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे, यामध्ये दाखवलेले आहेत. जे काही ब्ल्यू टिक केलेले आहेत, तर ते कोणाला रिपोर्टिंग करतील, या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. सॅन फ्रान्सिस्को. ओके. एक डिव्हिजन आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, तर तिथे हे रिपोर्टिंग करणार. आणि एक नेक्स्ट डिव्हिजन आहे न्यूयॉर्क. म्हणजे हे 2 लोकेशन्स दाखवलेले आहेत एक्झाम्पलसाठी, की जर एखादं ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशननी स्वतःची ग्रोथ केलेली आहे आणि आपल्याला एक्सपांड करायचा आहे बिझनेस अदर जिओग्राफिक एरियामध्ये, तर तिथे आपल्याला एक्सपान्शन करण्यासाठी आपल्याला एक वेगळं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तयार करावं लागणार. तर त्याला आपण काय म्हणू, जिओग्राफिकल डिव्हिजनल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ओके. देन द नेक्स्ट स्ट्रक्चर इज फ्लॅट स्ट्रक्चर. ओके. फ्लॅट स्ट्रक्चरमध्ये काय राहणार की एकच ऑथॉरिटी राहणार, टॉप ऑथॉरिटी, आणि त्याखाली वेगवेगळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे हेड राहणार ज्यांना एक इक्वल ऑथॉरिटी राहणार. ओके. तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट स्ट्रक्चर किंवा हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर. अ हॉरिझॉन्टल ऑर फ्लॅट स्ट्रक्चर फिट्स कंपनी विथ फ्यू लेवल्स बिटवीन अपर मॅनेजमेंट अँड स्टाफ लेवल्स एम्प्लॉई. सो मेनी स्टार्टअप बिझनेस यूज horizontal organization structure
बिफोर दे ग्रो लार्ज इनफ टू बिल्ड आउट डिफरंट डिपार्टमेंट्स. म्हणजे एखादं नवीन ऑर्गनायझेशन आहे किंवा नवीन एखादं स्टार्टअप आहे, त्यामध्ये काय राहतं, वेगवेगळे लेवल्स नाही राहत. म्हणजे टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, बॉटम मॅनेजमेंट हे लेवल नाही राहत. त्यामध्ये लेवल्स कमी असतात, एम्प्लॉई कमी असतात. तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जनरली फ्लॅट स्ट्रक्चर हे वापरलं जातं किंवा यूज होतं. Then the next one is matrix structure. So a matrix structure organization's chart look like a grid and it shows cross-functional teams that forms a special project. मध्ये एखादा प्रोजेक्ट आहे तर जनरली एखाद्या प्रोजेक्टवर वर्क करताना एक ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं लागतं, एक मॅट्रिक्स स्ट्रक्चर राहतं, ज्यामध्ये एक स्पेशल ऑथॉरिटी नाही राहणार की ज्याला आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. तर मॅट्रिक्स स्ट्रक्चरमध्ये काय राहतं की एक एम्प्लॉई आहे, त्या एम्प्लॉईला दोन वेगवेगळ्या लोकांना रिपोर्टिंग करावं लागणार. त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स स्ट्रक्चर. आणि जसं तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता की टॉप लेवलमध्ये कोण आहे, CEO. अंडर द CEO देर इज जनरल मॅनेजर. ओके. देन देर आर डिफरंट डिपार्टमेंट्स, लाईक देर आर डिफरंट डायरेक्टर्स ऑफ प्रोजेक्ट 1, प्रोजेक्ट 2, प्रोजेक्ट 3 अँड प्रोजेक्ट 4. अँड देर आर डिफरंट टीम्स लाईक सेल्स मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर अँड इंजिनिअरिंग मॅनेजर. तर यामध्ये काय केलं जाणार की जे काही सेल्स मॅनेजर आहे किंवा सेल्स टीम आहे, सेल्स टीमचे मेंबर आहेत, तर सेल्स टीमच्या मेंबरनी एक वेळा वर्क केल्यानंतर ते सुरुवातीला कोणाला रिपोर्ट करणार की जे प्रोजेक्ट 1मध्ये वर्क करत आहे, तर प्रोजेक्ट 1चा जो मॅनेजर आहे त्याला सुद्धा रिपोर्ट करणार आणि जो सेल्स मॅनेजर आहे त्याला सुद्धा रिपोर्टिंग करणार. तर हे झालं मॅट्रिक्स स्ट्रक्चर. ओके सर, हे झालं मॅट्रिक्स स्ट्रक्चर. द मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन चार्ट्स अकाउंट फॉर बोथ ऑफ दीज रोल्स अँड रिपोर्टिंग रिलेशनशिप्स. यांचा रिपोर्टिंग रिलेशनशिप बाकी स्ट्रक्चरपेक्षा थोड्या वेगळ्या राहणार, कारण बाकी स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं एक टॉप लेवलची एकच ऑथॉरिटी राहते ज्याला आपल्याला रिपोर्टिंग करावं लागतं आणि तो त्यावरच्या लेवलला रिपोर्टिंग करतो. पण यामध्ये तसं नाही राहत. मॅट्रिक्स स्ट्रक्चरमध्ये काय राहतं, यांना दोन वेगवेगळ्या लोकांना रिपोर्टिंग करावं लागतं. देन द नेक्स्ट वन इज टीम स्ट्रक्चर. तर आपल्याला टीम स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला शब्द ऐकून समजलं जाणार की वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या जातात. तर टीम्स कशा तयार केल्या जाऊ शकतात, तर एखादं ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या अंडरमध्ये जे काही CEOज राहणार किंवा एक CEO आहे, त्या CEOच्या अंडरमध्ये 4 डिपार्टमेंटचे 4 डायरेक्टर आहेत. तर ते डायरेक्टर काय करणार, एक वेगवेगळे काहीतरी टास्क परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या जाणार. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, टीम स्ट्रक्चर. म्हणजे 4 ऑथॉरिटी आहेत, ते 4 ऑथॉरिटी वेगवेगळ्या टीम्स तयार करणार आणि त्या टीम्समध्ये प्रत्येक मेंबरला इक्वल ऑथॉरिटी राहणार आणि ती पूर्ण टीम त्यांचं जे काही वर्क आहे हे पूर्ण 10 किंवा जेवढ्या काही लोकांची टीम राहणार तर ते सर्व कंबाईनली रिपोर्ट करणार. कोणाला, त्यांच्या टॉप मॅनेजमेंटला. आतापर्यंत आपण काय पाहिलं की एक स्पेशल एम्प्लॉई आहे, तो एम्प्लॉई रिपोर्ट करत होता त्याच्या टॉप लेवलला. बट यामध्ये काय होणार, एक कंप्लीट टीम वर्क राहणार आणि ते कंप्लीट टीम वर्क रिपोर्टिंग केलं जाणार टॉप लेवल मॅनेजमेंटला. ओके, तर याला आपण काय म्हणतो, टीम स्ट्रक्चर. देन द नेक्स्ट अँड लास्ट वन इज नेटवर्क स्ट्रक्चर. इट इज समवॉट कॉम्प्लिकेटेड बट generally not used in organization. So these days few businesses have all their services under one roof, and judging the multitudes of vendors, subcontractors, freelancers, office site locations and satellite offices can get confusing. म्हणजे आता काय होतं, जनरली मॅक्झिमम ऑर्गनायझेशन सुरुवातीला काय होतं की वेगवेगळे डिपार्टमेंट राहत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. ओके, पण आता काय करतं, एखादं ऑर्गनायझेशन आहे सर्व गोष्टी स्वतःच करतं. म्हणजे एक नेटवर्क तयार करतं की ज्यामध्ये रॉ मटेरियलसुद्धा जर आपल्याला परचेस करायचं आहे तर हे जनरली सब कॉन्ट्रॅक्टर किंवा जे काही सब वेंडर्स राहतात त्यांच्याकडून सुरुवातीला घेतले जात होतं. पण आता ऑर्गनायझेशन काय करतात, यांचे वेंडर्ससुद्धा स्वतःचे असतात किंवा काही जे काही रॉ मटेरियल लागतं किंवा जे काही पॅकेजिंग मटेरियल लागतं ते पॅकेजिंग मटेरियलसुद्धा स्वतःच प्रोडक्शन त्याचं करतात. तर अशा काही ऑर्गनायझेशन आहेत की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये नेटवर्क स्ट्रक्चर वापरलं जातं. अ नेटवर्क ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर
मेक सेन्स ऑफ द स्प्रेड ऑफ रिसोर्सेस. म्हणजे जे काही ऑर्गनायझेशनला रिसोर्सेस लागणार आहेत, जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, पेप्सी आणि कोका कोला. तर पेप्सीने आता काय केलेलं आहे की जे काही बॉटलसाठी जे काही समजा रॉ मटेरियल लागत होतं, ते रॉ मटेरियल म्हणजे बॉटल्स तयार करणंसुद्धा त्या कंपनीने सुरू केलेलं आहे, की जी सुरुवातीला दुसऱ्या वेगवेगळ्या कंपनीपासून बॉटल्स विकत घेत होती किंवा जे काही रॉ मटेरियल लागत होतं ते विकत घेत होती. बट आता पेप्सी ही कंपनी आहे, जी कंपनी स्वतःच बॉटलसुद्धा तयार करतं आणि त्यांचा एक कोल्ड्रिंकचा एक प्रोडक्टसुद्धा आहे. ओके, तर मग त्यांनी काय केलं की जे काही रॉ मटेरियल लागणार हे रॉ मटेरियलसुद्धा स्वतःच तयार करायचं आणि मेन प्रोडक्ट म्हणजे ज्यांना प्रॉफिट जर वाढवायचं असणार तर बिझनेस एक्सपांड करण्यासाठी जनरली ऑर्गनायझेशन नेटवर्क स्ट्रक्चर वापरतात. इट कॅन ऑल्सो डिस्क्राईब ऑफ इंटरनल स्ट्रक्चर दॅट फोकसेस मोर ऑन ओपन कम्युनिकेशन अँड रिलेशनशिप्स रॅदर दॅन हायरार्ची. म्हणजेच नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये काय असतं, एक ओपन रिलेशनशिप्स असतात. जसं की हायरार्चीमध्ये आपण पाहिलं की टॉप लेवल रिपोर्ट करणार मिडल लेवलला, मिडल लेवल रिपोर्ट करणार टॉप लेवलला. ओके, तर नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये तसं नाही राहणार. नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये आता तुम्ही पाहू शकता, नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये इक्वल ऑथॉरिटी दिलेली राहणार वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आणि ते त्यांच्या करस्पॉन्डिंग जे काही त्यांची ऑथॉरिटी राहणार त्यांना रिपोर्टिंग करणार. तर हे झालं नेटवर्क स्ट्रक्चर. नेटवर्क स्ट्रक्चरमध्ये सेंटरला कोण राहणार, CEO किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा जे काही ऑथॉरिटी राहणार आणि तिथून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक इक्वल ऑथॉरिटी दिलेली राहणार की जे एकमेकांना रिपोर्ट करणार. ओके, तर आज आपण पाहिलं की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे काय असतं आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचे वेगवेगळे टाईप्स कोणते कोणते आहेत. तर 7 आपण टाईप्स आज पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट सेशनमध्ये आता आपण पाहूया की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जर काही आहेत तर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वर्क ॲक्च्युअली करतात कसे. ओके, सो थँक्यू अँड थँक्यू फॉर जॉईनिंग सेशन.